एजे फोन फिंगरप्रिंट एजे ना नॉर्मल लोकांच्या फोनचं पासवर्ड कसं काहीतरी पॅटर्न किंवा एखादा नंबर असतो पिनकोड वगैरे ह्यांचं सगळंच हाय सिक्युरिटी असतं. आता फिंगरप्रिंट शिवाय ओपनच होणार नाही हा फोन. कसं कळेल मला काय बघत होते. एजे नाही म्हणजे मी खरं तर तुम्हाला बोलवायला आले होते पण तुम्ही नव्हतात ना म्हणून मी इथे अशीच टाइमपास करते. म्हणजे मी जाणारच होते बाहेर. दुसरा काहीच हेतू नव्हता माझा. मी फक्त ते एजे खूप बडबडी असते तुलीला पण मला आता कळलंय की तुला गप्प कसं करावं. छान छान चांगले घातल्यात हा घड्या. चांगलंय. दमला असाल नाही. ती वाटलंच मला. कामाची सवय नाही ना. पण आज आहे ना तुम्ही बाहेर वरांड्यात नका झोपू. इथे हॉलमध्ये झोपा. आता कसं स्वच्छ झाले नाही. झोपायच्या आधी ना एक काम होतं. सरस्वती ते बाथरूम मधून टब भरून कोमट पाणी घेऊन ये. आणि तिथे स्पंज पण ठेवलाय बघ. तो पण आण. लक्ष्मी त्यात तेलाची बॉटल आहे. आण. बाटली आहे बघ तिकडे कपाटावर. दुर्गा आहे आहे काम आहे. नॅपकिन हवाय. नॅपकिन स्वच्छ हा तिथे आत ठेवलाय. कपाटात आहे. जरा शोधा. कालिंदी हे काय? हे घ्या. तुझ्याकडेच ठेव. वहिनी हे घ्या. राहू देत. हे काय? तेल. अगं बाई पेल्यात आणलंय का? बरं बरं राहू देत राहू देत. लक्ष्मी हे घे हे घे हे. तर सरस्वती आता ना मी टब मध्ये पाय ठेवीन. तू ना म्हणजे छान असे ह्याच्यातून ना पाय धुवून काढ. हा
आणि लक्ष्मी ते हे दिलंय ना ते काय ते हातापायाचं हा ते पेडिक्युअर. पेडिक्युअर हा तेच 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 ते कर हा. आणि मग हे सगळं झालं ना की दुर्गा तुझं छान या नॅपकिनने माझे पाय पूस आणि तेल लावून मॉलिश कर ग बाई. काय सांगू तुम्हाला लग्नाच्या गडबडीत इतके पाय दुखतायत ना या तुकडे पडले पायाचे माझ्या. कालिंदी काय चाललंय तुझं हे? बस कोण समजता कोण तुम्ही स्वतःला? इथे आल्यापासून तुमचं सगळं सहन करतोय आम्ही. फक्त एजंटना शब्द दिलाय ना म्हणून तुम्ही सांगाल ते केलंय आम्ही. पण आता तुम्ही सरळ सरळ आमचा अपमान करताय. लक्ष्मी सरस्वती चला आता इथे थांबायची काही गरज नाही आपल्याला. चला दुर्गा मॅडम हे बघा कालिंदीचं चुकलंय हा. तुम्ही असं निराश होऊन जाऊ नका. मी बोलतो ना कालिंदीशी. आता बोलून काय उपयोग? जेव्हा बोलायचं होतं तेव्हा काहीच बोलला नाही तुम्ही. आता पाणी डोक्यावर न गेलंय. चला कालिंदी काय केलंस तू हे? दुर्गा मॅडम आपल्या रेऊच्या सासू सारख्या आहेत. तू त्यांना इतका त्रास दिल्यानंतर हा सगळा राग त्यांनी मनात ठेवून आपल्या रेऊला त्रास दिला तर काय करणार आहेस तू? अगं कालिंदी हे लग्न कुठल्या परिस्थितीत झालं हे माहिती आहे ना तुला. तू त्यांच्याशी असं कसं काय वागू शकतेस ग? काय काय चुकीचं वागले मी? मला माहितीये ना आपल्या रेऊचं लग्न मोडायला निघालं होते या. काय काय केलं त्यांनी मांडवात. तुम्ही होतात ना. आणि एजंटनी ना शिक्षा म्हणून त्यांना आपल्याकडे पाठवलंय. त्यांचा काय पाहुणचार करायला हवा होता मी? ते काही नाही. मी जे काही वागले ते बरोबरच आहे. तुम्ही तर नको ते विचार करू नका. आधीच सांगते मी कायम बरोबर असते. कालिंदी तुझ्याशी बोलण्याचा खरंच काही अर्थ नाहीये. हे सगळं एजेंना कळलं आणि त्याला राग आला ना तर काय करायचं ह्याचा फक्त विचार करून ठेव. हा मी सांगते त्यांना. तुम्ही देवा जास्त केलं का काय मी? खरंच एजे चिडतील का माझ्यावर? पप्पा हा बघा मी हा प्लॉट घेतलाय तर थोड्या वेळाचे काम सुरू होत. तेजे तू दोन काही भाजी तेजे खाली या प्लीज. मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. का? तेजे दुर्गा काय झालं गे एवढी का चिडलीस? कळेल. आजपर्यंत इतका मोठा अपमान आमचा कधीच कोणी केला नव्हता. एजे प्लीज खाली या. तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला क्लिअरली सांगितलं होतं मी पनिशमेंट कंप्लीट झाल्याशिवाय तुम्ही या घरात पाऊल ठेवू शकत नाही. तरीही तुम्ही का आला तिथे? काहीतरी विचारतो तुम्हाला. दुर्गा स्पीक अप. कारण एजे आम्हाला तिथे वागणूकच तशी मिळाली. एजे फक्त तुमच्या शिक्षेचा मान राखण्यासाठी आम्ही तिथे गेलो आणि त्यांनी सांगितलं ती सगळी कामं केली आम्ही. पण आता हद्द झाली. कोणी असं पाय धुवायला सांगतं का एजे? होय जे त्या म्हणाल्या माझं पेडिक्युअर करा आणि त्यांच्या पेडिक्युअरमुळे माझं मॅनिक्युअर खराब झालं असतं. म्हणजे सरू एजे मी सगळा अपमान सहन केला असता पण हे नाही. मी त्या बाईचे पाय दाबणार नाही एजे. का? पाय दाबण्यात काय प्रॉब्लेम आहे? लीलाची आई पण आईच आहे तर तिचे पाय दाबले तर काय बिघडलं? आणि तुम्ही त्या घरात पाहुणे म्हणून गेला नाही आहात. पनिशमेंट पूर्ण करायला गेलात आणि पनिशमेंट मिळाल्यावर राईट
किंवा रॉंगचा चॉईस तुमच्याकडे नसतो. तेजे तुम्ही बोलताय? नाही, माझा विश्वास बसत नाहीये यावर. तेजे तुम्ही किती बदलला आहात. तुम्ही अजूनही यांच्या माहेरच्यांची बाजू घेताय जे. होय जे आमचे एवढे हाल होत आहेत तरी तुम्हाला काहीच वाटत नाही आमच्याबद्दल. मला तर वाटतंय ना, या घरात आमची कोणाला काळजीच नाहीये. मला वाटतंय दुर्गाचं बरोबर आहे. म्हणजे तिला मावशी आईचे पाय दाबून द्यायचेत की नाही हा चॉईस तिचाच असायला हवा. मी बोलते मावशी आईशी. म्हणजे फक्त मावशी आई वयाने मोठी आहे, पण वयाने मोठे माणूस म्हणून त्याला मान द्यायचा असं नसतं ना. तो मान मिळवावा लागतो, तो मनात न यावा लागतो. आणि बरोबर आहे, उद्या आजींची सेवा करताना दुर्गाने त्यांचे पाय दाबून दिले असते, पण ते आजींबद्दल तिला आदर वाटतो, काळजी वाटते, प्रेम वाटतं म्हणून. मावशी आईचं वागणं हे काही बरोबर वाटत नाहीये मला. होय जे मला पण वाटतंय की ताईचं बरोबर आहे. आईने असं वागायला नको होतं. मुद्दाम बाजू घेऊ नका. आम्हाला तुमची नाटकं कळत नाही असं वाटतं तुम्हाला? दुर्गा, तुम्ही लीलाला इतका त्रास दिला, इतका हेट केलंय तिला, तरी तुमच्यासाठी ती तिच्या आईशी बोलायला तयार आहे. तुम्ही तिचा इन्सल्ट केला, पण तरीही तुमचा इन्सल्ट तिला सहन झाला नाही. यु नो वाय? कारण की ती या घराला, या घरातल्या लोकांना मनापासून आपलं मानते. तू एवढा त्यांचा रागराग का करत असतेस? हे बघ, माणसाचं स्टेटस पैशावरून ठरत नसतं, त्यासाठी मनही मोठं असावं लागतं. आणि वहिनी, मला वाटतंय की हे जे काही झालंय ते मिसअंडरस्टँडिंगमुळे झालंय. आपण प्रत्येक वेळी लीलाला आणि तिच्या फॅमिलीला असं पाण्यात नाही बघू शकत ना. वहिनी, काही झालं तरी त्या तुमच्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत. यावेळेला तुम्ही समजून घ्या. नाही, त्यांना शिक्षा मिळाली म्हणून मावशी आई त्यांच्याशी कसंही वागू शकत नाही. ए जे मला वाटतं आता ही शिक्षा बास झाली. तुम्ही या तिघींना प्लीज परत पाठवू नका. आता बास. हे जे म्हणतायत ना की आम्ही चुकलोय आणि आम्ही परत जायला हवं, तर आम्ही जाऊ. हे जे मी शब्द देते तुम्हाला, जोपर्यंत मी शिक्षा पूर्ण करत नाही मी एकही तक्रार करणार नाही. आणि शिक्षा पूर्ण झाल्याशिवाय या घरात पाऊल टाकणार नाही. दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, थांब. हे जे तुम्ही का नाही थांबवलं? थांबवा ना, त्यांना बास झाला आता. लीला, तुम्हा सगळ्यांना वाटत असेल की लीलाची आई ह्यांच्या बरोबर इतकं चुकीची वागली, तरीही मी तिची बाजू घेतोय. पण तुम्ही सगळे विचार करा की या तिघी लीलाच्या घरच्या लोकांची कशा वागल्या, ते बरोबर होतं? ह्यांच्या वागण्यामुळे लीलाच्या घरच्या लोकांना किती सहन करावं लागलं, पण ते कधीही आपल्याकडे कंप्लेंट घेऊन आले नाहीत. लीलाच्या घरच्यांना जो त्रास झालाय त्याच्या पुढे या तिघींचा त्रास काहीही नाहीये. सो लेट देम कंप्लीट देअर पनिशमेंट. काही केलं तरी आपणच कसे चुकीचं ठरतो? आणि त्या लीलाची दुर्गा. वाटेची. तुम्ही दोघी व्हा पुढे, मी आलेच. ओके. पटलं आता माझं म्हणणं का नाही अजून? हे एजंटचं खरं रूप आहे. आजपर्यंत तू एजंटना एवढा मान देत आलीस, अगं पण त्यांनी साधं तुझं बोलणंही ऐकून नाही घेतलं. तुझ्या अपमानाचा विचारही न करता तुला शिक्षा दिली. दरवेळी हेच करत आले ते जे. याआधी माझ्या आई वडिलांना ह्या घरात मान नव्हता, आणि आता तू माझ्या जवळच्या प्रत्येक प्रेमाच्या व्यक्तीच्या बरोबर ते कायम वाईट वागत आलेत. हे एजंटचं खरं रूप आहे.
मी रिक्वेस्ट करतो तुला, आता तरी जागी हो दुर्गा. आता तरी स्वतःचा विचार कर. माझ्यासाठी नाही, पण स्वतःसाठी तरी स्टँड घे. कारण या अशा त्रासात मी तुला नाही बघू शकत. हे जे आजपर्यंत तू केलेली सगळी मनमानी सहन केली, पण आता तू केलेल्या प्रत्येक अपमानाचा तुला हिशोब द्यावा लागणार आहे. हे जे नक्की झोपलेत का? काय कळत नाही येत ना. हळूच जाऊन बघते. एजेने त्यांच्या फोनचा वॉलपेपर म्हणून माझा फोटो ठेवलाय. म्हणजे सकाळपासून एजे माझ्या फोटोकडे बघून हसत होते. कसे आहात तुम्ही एजे? किती प्रेम करता माझ्यावर? मग बोलून का नाही दाखवत?